संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. तर त्याच्याकडेही आमचं तेवढंच लक्ष असणार आहे आणि त्या ग्रामपंचायती आपल्याला कशा आपल्याकडे करून घेता येतील, आपला तिथं झेंडा कसा रोवता येईल, या पद्धतीने आम्ही सर्वजण एकत्र राहून जशी आज ही साथ सगळ्यांनी दिलेली आहे त्याच पद्धतीने सगळ्यांना पुढे जाऊन आम्ही चांगल्या पद्धतीने काम करत राहू. येणाऱ्या 39 ग्रामपंचायतीवर परिवर्तन आघाडीचा झेंडा रोवणार, सभापती नमिता घारे यांचे तटकरींना आश्वासन. कर्जत पंचायत समिती सभापतीपदी नमिता घारे, उपसभापतीपदी चित्रा ठाकरे. कर्जत पंचायत समितीच्या सभागृहात दिनांक 11 मार्च रोजी तहसीलदार धनंजय जाधव व गट विकास अधिकारी सुशांत पाटील यांच्या देखरेखीखाली पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत 12 पैकी 10 सदस्य उपस्थित होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नमिता सुधाकर घारे यांची सभापतीपदी तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चित्रा जगदीश ठाकरे यांची उपसभापतीपदी निवड झाली. निवडीनंतर दोघींनी मान्यवरांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. या ऐतिहासिक क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार माननीय सुनील तटकरे, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे, कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा पुष्पा दगडे, शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा संघटिका सुवर्णा जोशी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तालुका प्रमुख बाजीराव दळवी, राष्ट्रवादी तालुका प्रमुख दीपक श्रीखंडे यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सुधाकर घारे यांनी नवनिर्वाचित सभापती उपसभापती यांना शुभेच्छा दिल्या. तसेच कर्जत पंचायत समितीवर परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आज अगदी भरभरून आम्हाला यश प्राप्त झालं. त्यामध्ये सभापती आणि उपसभापती परिवर्तन विकास आघाडीचा आज खऱ्या अर्थाने विराजमान झालेले आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, अनेक वर्ष आम्हाला जे आमच्याकडे पंचायत समिती नव्हती ती पंचायत समिती खऱ्या अर्थाने आज आम्ही परिवर्तन विकास आघाडीने जिंकून आमचा परिवर्तन विकास आघाडीचा झेंडा आज आम्ही पंचायत समितीवर आम्ही फडकवण्याचं काम केलेलं आहे. मी आमच्या कर्जत तालुक्यामध्ये सर्व जनतेला अगदी मनापासून त्यांचा आभार मानेल. जनतेने दिलेला जो प्रेम होतं त्या प्रेमाची परतफेड आम्ही विकासाच्या माध्यमातून त्यांच्या शेवटच्या माणसापर्यंत जाऊन जी कामं असतील, जो विकास काम असेल ते करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत. यावेळी बोलताना नमिता घारे म्हणाल्या की कर्जत तालुका हा 55 ग्रामपंचायती व 223 गावांनी जोडलेला मोठा तालुका आहे. सध्या 55 पैकी 39 ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकीय राजवट असून 16 ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाच्या माध्यमातून कारभार सुरू आहे. या ठिकाणी आम्ही अशा पद्धतीने काम करू की येणाऱ्या पुढील 39 ग्रामपंचायतीवर परिवर्तन विकास आघाडीचा झेंडा रोवला जाईल, असे आश्वासन त्यांनी तटकरे यांना दिले. आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, मासाहेब जिजाऊ यांना प्रथमतः त्रिवादर वंदन करते. आणि आज या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्राचे आपले प्रदेशाध्यक्ष तसेच रायगड जिल्ह्याचे खासदार आणि आमचे प्रेरणास्थान आणि आम्हाला नेहमीच ज्यांचे आशीर्वाद लाभतात ते आपल्या सगळ्यांचे लाडके आदरणीय तटकरे साहेब आणि वेळोवेळी ज्यांचे मार्गदर्शन लाभलेले आपले जिल्ह्याचे उपाध्यक्ष माननीय घारे साहेब, अध्यक्ष घारे साहेब आणि या ठिकाणी उपस्थित सर्वच पदाधिकारी आणि सर्वच सदस्य आणि नगरपालिकेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि उपस्थित माझ्या सर्व मायबाप जनता ज्यांनी आज मला या ठिकाणी सभापती म्हणून निवडून दिलं, तर मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मनस्वी आभारी आहे. साहेब, तुम्ही बोलल्याप्रमाणे तुमचं सगळ्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे आणि त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी कामही करू. आज 3 वर्षानंतर कालावधी उलटल्यानंतर एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला या ठिकाणी बसवलं गेलं आणि नक्कीच आम्ही पारदर्शक पद्धतीने लोकाभिमुख आणि सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आमच्या माझी जी गरीब जनता आहे, आदिवासी वर्ग आहे, त्यांना इथे कुठल्याही पद्धतीची वशिलेबाजी न करता त्यांना आम्ही अगदी त्यांचं आल्यानंतर त्यांचं काम इथं अगदी सोयीस्कररित्या केलं जाईल याची आम्ही दक्षता नेहमीच घेऊ. आणि आज या जागी मी सगळ्यांना या शुभवास्तू ठिकाणी सर्वांना आश्वासन देते की आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं काम इथं अगदी निष्ठेने
आणि त्या पद्धतीने या ठिकाणी काम केलं जाईल. सर्वांना सोबत घेऊन कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये राजकारण केलं जाणार नाही. आम्ही सर्व एका कुटुंबातले या पद्धतीने आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत. जशी तुम्ही साथ आम्हाला आतापर्यंत दिली आणि तशीच साथ पुढेही आम्हाला तुमची लाभेल. तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असणार आहे. साहेब, अजूनही आपल्या 55 ग्रामपंचायती आणि तालुक्यात असलेली 223 गावं यांच्यावर 39 अजूनही प्रशासन बसलेलं आहे आणि 16 ग्रामपंचायती या सरपंच या ठिकाणी काम करत आहेत. तर त्याच्याकडेही आमचं तेवढंच लक्ष असणार आहे. आणि त्या ग्रामपंचायती आपल्याला कशा आपल्याकडे करून घेता येतील, आपला तिथं झेंडा कसा रोवता येईल, या पद्धतीने आम्ही सर्वजण एकत्र राहून जशी आज ही साथ सगळ्यांनी दिलेली आहे त्याच पद्धतीने सगळ्यांना पुढे जाऊन आम्ही चांगल्या पद्धतीने काम करत राहू. आणि साहेब, आपण सगळ्यांनी म्हटलं की भगवान के घर में देर है लेकिन अंधेरा नाही, पण ही सगळं जनताने आम्हाला हे दाखवून दिलेलं आहे. आणि पुढेही येणाऱ्या 2029ला याच्या दुपटीने आपल्याला हा आशीर्वाद मिळणार आहे एवढं आश्वासन मी नक्की देते. आणि धन्यवाद. आपण सगळ्यांनी वेळात वेळ काढून एवढ्या रखरखता उन्हात सुद्धा सर्वजण तुमच्या खातीर तुमची इच्छा होती सगळ्यांची आणि आज तुम्ही मला सभापती म्हणून निवडून दिलात आणि आपण सर्वजण रखरखच्या उन्हामध्ये उभा राहून सगळेजण बहुतेक लोक उभाच आहेत आणि आम्हाला तो आशीर्वाद आणि या शुभेच्छा देण्यासाठी इकडे जमलात. त्याबद्दल मी आपणा सर्वांचेच आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.